नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, मी तुम्हाला आज कट वर्क बाह्यांना अस्तर कसं लावायचं ते सांगणार आहे. पहिले तर आपल्या बाहीची फिनिशिंग बघा. आतल्या बाजूने बिलकुलच वाटणार नाही की हे अस्तर आपण याला लावलेलं आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा बघू शकता. तर बघा, आजकाल ना अशा साड्यांचा खूपच ट्रेंड चालू आहे आणि बाह्यांना सुद्धा कट वर्कमध्ये अशी डिझाईन येते. त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की यांना अस्तर कसं लावायचं आणि विदाऊट अस्तर तर आपण शिवू शकत नाही. तर बघा, एक मस्त आयडिया घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी. बघा, आपण कसं लावलं ते बघूया आता. आता बघा, जो काही आपल्याला मेन फॅब्रिक आहे ना बाह्याचा, तो आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. दोन्ही बाह्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि जे काही आपल्याला अस्तर खालच्या साईडने लावायचं आहे ना, ते अस्तर आता घ्यायचं आहे. आता बघा, मी इथं ऑलरेडी अस्तर लावलेलं आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे परत एकदा सांगते कसं लावायचं ते. इथे एक्झाम्पल देते बघा. आता काय करायचं आहे, आपलं जे बाहीचं खालच्या बाजूने जे काही कट वर्क आहे ना, त्याला आपल्याला जो आपल्याला फॅब्रिक ग्लू मिळतो ना, तो आपल्याला इथे यूज करायचा आहे. तो पूर्ण आपल्याला जसं कट वर्क आहे आपलं तसं आपल्याला खालच्या साईडने लावून घ्यायचं आहे आणि अस्तरवरती चिपकवायचं आहे. असं काही नाही की जसा आकार आहे तसंच चिपकवायचं आहे, असं चिपकून द्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं जे काही अस्तर आहे ना, हे सुकल्यानंतर काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. थोडं थोडं शिल्लक अस्तर राहिलं तरी काही हरकत नाही आहे. थोडं थोडं राहणारच आहे ते. तर आपल्याला जेवढं होईल का तेवढं कात्रीने व्यवस्थित जसा आकार आहे तसं कट करून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यानंतर काय करायचं आहे माहिती, सुकल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाह्या त्याच्यावरून कट करून घ्यायच्या आहेत. आता बघा, आणि जे काय बाहीचं एक्स्ट्राचं अस्तर आहे ते कसं रिमूव्ह करायचं ते मी सांगते. तर हे आपल्याला अगरबत्तीच्या मदतीने रिमूव्ह करून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी सावकाशपणे हे आपल्याला अगरबत्तीच्या मदतीने काढून घ्यायचं आहे. बघा, तसंही कटवर्क करताना त्यांनी अगरबत्तीचाच यूज केलेला होता, ते अगदी लक्षात येतं. तसंच आपल्याला इथे सुद्धा अस्तर रिमूव्ह करायला ना अगरबत्तीचाच यूज करायचा आहे. आणि हे जे सगळं काढल्यानंतर काय करायचं, आपल्याला जे काही आपलं स्टोन वर्क आहे ना, त्याच्यावरतून आपल्याला पुन्हा एक शिलाई द्यायची आहे, थोडीशी बाजूबाजूने द्यायची आहे. तर बघा, लक्षात सुद्धा येणार नाही की हे आपण अगरबत्तीने वगैरे रिमूव्ह केलं आहे. तर चला, आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अशा टिप्स आणि ट्रिक्स पाहायला मिळतील. आपलं नवीनच चॅनल आहे, सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. तसाही तुम्हाला या बाहीचा फायनल लुक मी दाखवलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.